बांधगाव येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या समाज मंदिराच्या बाजूला असलेली बक्कळ जागा 40x45 ही बक्कळ जागा ग्रामपंचायतीच्या 8च्या उतार्यावरती नोंद आहे आणि या ठिकाणी शेजारी असणारे क्षीरसागर यांची जागा मुळात ग्रामपंचायत दप्तरी कमी आहे आणि बक्कळ जागेमध्ये अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला जात आहे। त्यामुळे या ठिकाणी बांधगावचे सर्व भीमसैनिक या विषयावर काय सांगणार आहात? पुढे त्यांनी बांधकाम करायला आमची काही अडचण नाही, फक्त जी बकळ जागा आहे त्यात बी आम्ही त्यांना पुढे बांधकाम करायला आहे ना मंजूर देत आहे, असं काही अडून धरलेलं नाही ते काम। फक्त आमचं म्हणणं काय आहे, उद्या जर समाजमंदिराचे कार्यक्रम वगैरे काय असतील त्यासाठी उद्या आम्हाला गाड्या लावायला ह्याला त्याला जागा कमी पडणार आहे, तर त्यांची समजूतदारपणाने आम्ही तो विषय मिटवण्याचा प्रयत्न करतो, पण ते ऐकत नाही। ते त्यांच्या पद्धतीने पुढली काय कारवाई करते। आम्ही जे अर्ज दिलेले आहेत ग्रामपंचायतीने आम्हाला तसं लेखी द्यावा, इथपर्यंत हे काम होईल, त्यानंतर आमचा विषय संपत। इथे या, तुम्ही इथे या इथं तुम्ही हा बोला। समाज मंदिर सर्वांचे तेच सांगतोय आम्ही बी। वापरतो कोण? अहो तुम्ही बी वापरा ना, तुम्हाला कोणी अडवलंय? तुम्हाला कोणी अडवलं सांगा ना। वापरायला देतोय आम्हाला? अहो तुम्हाला अडवलं कोणी ते सांगा। तुम्हाला कोण म्हणलं का समाज मंदिर मध्ये येऊ नका? काम चाललंय म्हणून हिथं रेती टाकली तर बोलता आम्ही काय बोललो का त्यांना? अहो ते समाजसपणा माणुसकीच्या नात्याने तुम्हाला सगळे सहकार्य करतात, सगळे सहकार्य करतात ना। बरं तुम्हाला असं म्हणलं का तुम्ही सगळंच करा, तुम्ही पण वापरणार आहात ना ती जागा? तुमच्या समोर आहे म्हणजे तुमची नाही आहे, ग्रामपंचायतीच्या 8च्या उतार्यावर ही जागा आहे। बाकीच्यांची बघा ना। अहो ही जागा ग्रामपंचायतीच्या 8च्या उतार्यावर आहे, तुम्ही ग्रामपंचायत ते तुम्ही सरपंचाला बोलू शकता, तक्रार करू शकता ना। आम्ही पण करणार ना, सरपंचाला जिथपर्यंत जायचं परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, ही जागा काम बंद ठेवणार सगळं। ते तुमचा प्रश्न आहे हो ताई, तो तुमचा प्रश्न आहे ना। सगळ्यांच्या आणि बांधकाम पाडा तेव्हा मी माझं काम बंद ठेवतो। हा तुमचा प्रश्न आहे ताई। ठीक आहे, ही जागा जी आहे ग्रामपंचायत भांडगाव या ठिकाणी आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सभागृहाच्या समोर असणाऱ्या बक्कळ जागेमध्ये या ठिकाणी समोर बक्कळ जागा आहे आणि 8च्या उतार्यावरती त्याची नोंद आहे। या ठिकाणी ही बक्कळ जागा समाज मंदिरासाठी आणि पुढे ठेवलेली आहे। त्या ठिकाणी कुठलेही वैयक्तिक बांधकाम करू नये असं समाजाच्या वतीने स्पष्ट भूमिका घेण्यात आलेली आहे। या ठिकाणी ग्रामपंचायतचे सरपंच बबनदादा काटकर, त्याचप्रमाणे रवी भाऊ, अनेक कार्यकर्ते या ठिकाणी सदस्य उपसरपंच या ठिकाणी येऊन मोजमाप करून पाहणी करून गेलेले आहेत। पुढे या विषयासंदर्भात काय ग्रामपंचायत निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। भांडगाव येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह या ठिकाणी ग्रामपंचायत भांडगाव तालुका दौंड जिल्हा पुणे या समाज मंदिराच्या बाजूला अतिक्रमण झाल्याचा आरोप बांधवांकडून केला जात आहे। या ठिकाणी भांडगावचे सरपंच, उपसरपंच त्याचप्रमाणे या ठिकाणी आलेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी झालेले अतिक्रमण कशा प्रकारे आहे ते पाहण्याचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे। पुढे गेलं तरी सरळ दिसेल। इकडल्या बाजूला समाज मंदिर आहे आणि या ठिकाणी हे काम चालू आहे। नंबर त्याच्यात 15.15.15.5 अशी जागा आहे यांची आणि मंदिराची जी मिळकत आहे ती 45.45 अशी म्हणजे बक्कळ जागा आहे, बक्कळ जागा आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहाच्या समोर असलेली बक्कळ जागा 40x45 ही बक्कळ जागा असल्याचं समाज बांधवांकडून बोललं जात आहे आणि या ठिकाणी नवीनच बांधकाम होत आहे, तर ते बांधकाम अतिक्रमण झाले असं समाज बांधवांच्याकडून बोललं जात आहे। या संदर्भामध्ये गावचे सरपंच तसेच उपसरपंच सदस्य या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलेले आहेत। या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीने या बक्कळ जागेचं मोजमाप केलं जात आहे। मिळकत नंबर बदललेत कारण हा मिळकत नंबर बदलले म्हणून बोलत ते बाजूला ठेवा. ती जी आहे ना
ते माप आहेत पण एकूण 93-94 सालचं आहे जुनं आणि त्यावेळेस घरकुल आलं ना त्यावेळेस 35/15 झालं. पुढे त्यांच्याकडे तेव्हा काही असं आहे हाय हाय बघतो, बोला तुम्ही बोला. 35/15 टाका मापाचा अगोदर. हा पूर्व पश्चिम आहे ना 35/15. नाही 15%. घ्या इकडे. असं 35 असं 15. हा असा टेप टाकून घ्यायचा का? आधी माप पाठीमागून घे. या ठिकाणी चाललेल्या बांधकामाचं मोजमाप केलं जात आहे. कुठे येते हा तिथं मार्किंग कर. हा या ठिकाणी लांबी 35 फूट येत आहे. आणि इकडे घ्या. तिथं लावूया. रुंदी बघा आता. इकडे जाऊ मिस्त्री. याला जरा माग तीस. हा 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 आता येताना ह्या रोडवर 15 येते. आता कसं करायला पाहिजे सांगा. तू सांगायचा निर्णय आणि बाकी निर्णय देऊन टाकायचे. पुढे येते 15 ठेवू येते 15 वाढव इकडे काय अडचण रस्त्यावर घेणार का आपण? रस्ता खालच्याला दोन अहो तुम्ही ऐका हो जरा. तुम्ही शांत राहा. तुम्ही ऐकून मी बोलतोय ना ते इथं. तुम्ही शांत राहा. तुला कसं वाटतंय ते सांग. माझा निर्णय काल काय ठरलं होतं ती काय म्हणते की ना अरे आमच्या ते जाऊ दे, मन नेला तेच काय म्हणते की मग हे येतं तर हे बी मी पाडा काय ना. म्हणतो ऐकून घ्या ना. मन नेपेक्षा आपल्याला पण काही गोष्टी पटल्या पाहिजेत. आता ते त्या बरोबर पद्धतीने करून घ्या फक्त. पटाव बरोबर आहे का नाही? त्यांची जागा इथपर्यंत मोजून आली हा ती बकळे बरोबर. उद्या कार्यक्रम जर मंदिराचा काही कार्यक्रम असला त्यांना गाड्या पार्किंग बिर्किंगला जागा लागत असेल तर पुढे सोय करणार ग्रामपंचायतीची. आता इथं पुढे आहेच ना जागा. कुठे यात त्यांचं बांधकाम बघा ना पुढे कुठपर्यंत आहे. ही अनाधिकृत आहे का नाही मला एवढं सांगा बघ. ते ते आहेच ना. तेवढं ते आहेच त्याच्यावर काय निर्णय ना. करणार ग्रामपंचायत? मला त्याच्यावरती काय बोलायला आता आपण काय आता काय माहिती काय आहे? अडचणी येणार आहेत त्याच्यामध्ये. इथपर्यंत येतं ना ह्यांना अजून पुढे वाढू द्या. यांचं इकडे जात आहे ना आता इथं पुढपर्यंत वाढू द्या. मंदिराचे 2 फूट अजून वाढून द्या. काय अडचण नाही. आणि पुढची जागा पुढची जागा नाही बांधले का येऊ द्या. 2 फूट अजून वाढू द्या पुढे. काय अडचण नाही. यांचं इकडे गेलं ना तर पुढे वाढून द्या. त्यांचं इकडे जातं इकडे वाढून द्या पुढे 2 फूट. आमची काय हरकत नाही त्याला. पुढची जागा बक्कळ आहे का ती? ही बघ ही जागा आहे ना. ही जागा गावठाणातली. हा, मग त्यांनी बांधकाम पार कॉलम रावलेत ना पुढे त्या अर्ज बी अतिक्रमण. दिलेले आहेत ग्रामपंचायत 3 अर्ज दिलेले आहेत. तुमचं काय म्हणणं आहे ताई? माझं म्हणणं आहे बक्कळ मध्ये फक्त मीच येते. आपलं गावठाणामध्ये माझंच हे बांधकाम आहे का फक्त? सगळ्यांचे आहे. सगळ्यांचं थोडं नाही नाही तुमचं म्हणणं अगदी रास्त आहे, परंतु ही जी जागा बक्कळ आहे इथं कोण वैयक्तिक नाही ना बांधत. वैयक्तिक नाही ना. उद्या हे समाज मंदिर आहे आणि समाज मंदिराचं मी काय जागा घेतली त्यांना काय अडचण होती सांगा माझी. मला सांगा त्यांना माझी काय अडचण होती सांगा. माझी अडचण काय होती? असं उद्या सगळे प्रत्येक जण म्हणले तर नाही ग्रामपंचायत ना, लाच प्रत्येक देणार आहे का जण- बांधायला? तू आहे ना प्रत्येक सगळ्याला जण सांग. उठून बांधायला लाच ग्रामपंचायत देणार असेल तर मला सांगा. मी बाकीच्याला बी मग सांगतो तसं हा, बांधायला. जेवढ्यांचे काय बांधकाम अडचण गेलेत नाही ना आम्हाला. तेवढ्यांची तोडेल सगळ्यांचे एकट्याचं तोडेल. ऐकून निर्णय आता घ्यायचा असेल तर असं कसं मला घ्यायचं? 1 मिनिट ऐक. आता माझं ह्यांचा मुद्दा नक्की काय आहे? कुठला मुद्दा आहे? ह्यांचा मुद्दा एकच आहे की हे समाज मंदिर आहे हा. आणि हे समाज मंदिर काय कोणत्या वैयक्तिक एकट्या माणसाचं नसतं, हे सर्वांचं असतं. आणि जी जागा आहे ती सरकारी जागा आहे. इथं काय कोणाची मालकी आता नाहीये. त्यांनी जी मोजणी वगैरे केली त्यांचा म्हणजे मुद्दा कशाचा आहे नक्की? मुद्दा एक ते अतिक्रमण तुम्ही जे पुढे केलंय ना, हे कॉलम तुम्ही लावलेत. ऐका, कॉलम पडलीकडे आले. काम कुठे घेतले? कॉलमच्या आत घेतले का बाहेर घेतले? शेवटी तो कॉलम उद्या हेच आहे ना. कसं आहे अडचण येते ना? ना काय तुम्हाला आम्हाला. अडचण उद्या होत उद्या आहे? मंदिराच्या वर काय न्यायचं असेल वर हॉल कसं होईल? मीटिंगला कसं काही होईल? वस्तू नाही काय काय त्याला अडचण येणार एक आहे. पर्याय करता येईल का? एक पर्याय आपण या इकडे. इकडे सांग. ठीक आहे करून घेऊ तसं. एका एकट्याचा हे निर्णय ना, सगळ्यांचा ऐकून निर्णय. घ्या. हे आपण इकडे सरकून घेऊ. तेवढा गेलेला आहे त्याला बेंड करून इथे सरळ करता येईल. ते बाकीचं काय राहत नाही. त्याची काय अडचण पण येणार नाही. आणि ते आता डाव्या मागे रोडवर आता आता आपण एक मिटवायचं का सगळे एका वेळेला मिटणार आहे? तुम्ही सांगा आता ते आमच्या रोडवर येते ते काय करायचं?
हे लोक अडून त्याचं काय करायचं आपण ठरवू. फक्त हा निर्णय तुम्हाला मान्य आहे का बघा ऐका या बघा, पद्धतीने. यांचं रोडवर येते बरोबर मान्य आहे आम्हाला. आम्ही काय म्हणलंय पुढे 2 फूट आता नाही 3 फूट वाढवा. मला काय अजून 1 फूट वाढवा. ऐकून तेजेस तू पण मनाचा मोठेपणा दावलाय. त्यांना मी काय सांगायचं सांगतो. हे इथं बेंड करून घेतलं चालतंय ना? चालतंय चालतंय ना? ठीक आहे. ह्या पद्धतीने करून घ्या, काय अडचण नाही. आम्ही तिकडे लांबून घेतो ते- एवढं रस्त्यावर. त्याच्यावरती मी बोलतो तुम्हाला. तुम्ही फक्त हा विषय संपून घ्या. मग नाही, बाकीचं काय लोकांनी काय सांगितलं दादा तुम्ही लोकांचं ऐकून घ्या. तुम्ही तक्रारीचा विषयचा विषय नाही. तिकडे घेतो वाढवून. मी काय म्हणतो तुम्हाला त्याचा विषय आपण नंतर घेऊ. काय करायचं तुम्ही हे पेंट करून घ्या. मला एवढं सांगितलं त्यावेळेस हे उकरलं त्यावेळेस यांनी काय सांगितलं फक्त कॉलम बांधून कोणी सांगितलं नव्हतं. सगळ्यांना सांगितलं काम चालू व्हायच्या आधीपासून अर्ज दिला मामांना पण सांगितले आम्ही. आता बघा ना, बरं का, तुम्ही वैयक्तिक काही चर्चा करू नका. तुम्ही विषय संपवा. बाकी कधी आहे काही बोलायचं नाही. नीट बोला तुम्ही, असं काय बोलता? ऐक रे बाबा, तू शांत राहा जरा. वयस्कर माणसाला जर याचा जाता जर तुम्ही धमकी देता, तुम्ही ऐकून घे. सगळ्यांची वय मर्यादा हे सगळं माणसाने याच्यात सांभाळलं पाहिजे. हे मला मान्य आहे. त्यांना वय चालू आहे तसं मला बी चालू आहे. बरोबर आहे. म्हणून मला बी चालू आहे. हे करून घ्या. बरं का, हा बेल करून घ्या आणि ह्याच्याप्रमाणे करून घ्या. आता हे वर गेले गाव गेले सगळ्यांचं तोडा. मी काम बांधत नाही सगळ्यांचं जे जे आता काही हे झालं कामं नाही कुठे पाहिजे. गेले ही पुढे समोरची येते कामं पुढे कुठे मंदिराला गेले? अडचण येणार आहे. नाही, सगळे नाही, जण नाही. पुढे जाणार आहे, मंदिर नसलं का ते मग. त्याला काय सरपंच तुम्हाला आम्ही ऐका ही जर जागा सरकारी असेल तर ह्याच्यामध्ये बांधकाम करता येणार नाही. एक पहिली गोष्ट सांगतो तुम्हाला. आणि तुमचा जो मुद्दा आहे अनेक लोकांचे अतिक्रमण आहेत तो तुम्ही ज्यांचे आहेत त्यांचे काय तक्रार करायची ती तुम्ही सरपंचाकडे करू शकता. परंतु आज तुमचं काम चालू आहे आणि या ठिकाणी सरकारी जागेत तुम्हाला काम करता येणार नाही. ठीक आहे. एक काम करा. इथून आहे ना, इथून पुढे सोडून द्या. काय करायचे ठरवून घेऊ आपण. चला विषय संपून टाकू. नाही तर एक काम करा दादा हे आहे हे काम असंच पूर्ण असू द्या मला दुसरीकडे जागा द्या हे असं तुम्ही तुम्ही अर्ज करा माझ्याकडे. हा. मी त्याची मला पेमेंट करू. दुसरीकडे जागा द्या. तुम्ही सोडू नका. कारण का जर आहे मी का ऐकून घ्या. तुमच्या मालकीची जागा आहे. तुम्ही सोडायची काय कारण नाहीये. तुम्ही ते हे करा. नाही, तुम्ही माझ्या एक काम करा. तुम्हाला लागतील जागा तुम्ही अर्ज करा. त्याचा आज आपण तुम्ही रिसर काय सांगा असेल ते एवढी करून जागा, घेऊ. इथून मग बक्कळ जागा करा, पण तुम्ही वापरा ऐकून घ्या. असते बघा आता काही गोष्टी आहेत ना समाजाच्या दृष्टीने सगळ्यात ती समाज नाही, नाही, ती- दादा, हा, त्यांची जागा तिथपर्यंत आहे ना, बरोबर आहे ना. ते ऐक, 5-10 ऐक, फूट ऐक, माणूस ऐक, वापरता ऐक, ना. काय म्हणतो ऐक. जर कोणाची वैयक्तिक प्रॉपर्टी असतील वैयक्तिक ठीक कोणाचं आहे. बांधकाम असतं तर ते मी पण मान्य बरोबर केलं. बरोबर हे समाजाचा प्रश्न आहे ना. हा काय कोणाच्या एकाच्या मालकीचा नाहीये. आणि ही जरी जागा ऐकत आहे ही जरी जागा शिल्लक राहिली तिथं तुम्ही वापरणारच आहात ना. तुम्ही वापरणारच आहात. त्याच्यामुळे कोणाचं इथं बंधन येणार नाही. करून देतो. फक्त इथपर्यंत घ्या आणि तुम्ही support हा करून याचे हे पुढचा कॉलम काढावं लागेल तुम्हाला. बांधकाम केलंय माझे पैसे गेले तेवढे तुम्हाला आधी सूचना दिल्या होत्या ग्रामपंचायतला आधी सूचना दिल्या होत्या की हे काय असेल घ्या. मग पहिलं झाल्याच्या गोष्ट नंतर आहे, काम ते करा. आज हे काय असं नवीन नाही. हा. त्यांनी सांगितलं होतं. तुम्हाला पण आपण कल्पना दिलेली ही- पत्र पण दिलेली आहे. ऐका ताई ऐका. इकडची तुमची जागा इकडून रोड ही इकडून जागा गेला. तुमची नाही आणि त्यात तुम्ही पण आहात. ही मोकळे ऐका सरपंच ही जागा ग्रामपंचायत जी सरकारी आहे ही बक्कळ जागा अशीच राहिली पाहिजे आणि इथं कुणाचं अतिक्रमण होता कामा नये. राहणार त्याच्यात. या ठिकाणी तुम्ही वापरू शकता. तुम्हाला कुठलंही बंधन नाही ही जागा न वापरण्याला. फक्त तुम्ही बांधकाम करू शकत नाही पुढं. ठीक आहे. तेवढ्या पद्धतीने करून द्या. आमची जर अडचण असते तर आम्ही म्हणलं असतं की आपली बांधणं तुमचं चाललं, म्हणणं दष्ट टाकून तुमचं म्हणणं योग्य आहे. टाकून टाकून समोरच्याला जे हा वाटतं कारखाना आहे हा काय होतं समोरच्याला जे वाटतं चांभार जर ना, सगळ्यांनी धरले बाबासाहेबांनी तर माझी काय नेमकी अडचण? माझी बाबासाहेबांनी वैयक्तिक त्यांना अडचण जर सांगा, न्याय त्याच्यावर मग आपल्याला दिला अडचण. मग बाबासाहेबांना न्याय कोण देणार? म्हणूनच सांगितलं ना त्यांना पुढचं काम करायचं नाही. इथून करा. त्यांना जागा लागली तर आपण पण आता परत विषय दुसरा एक दादा असं झाला की आम्ही आता एवढं मटेरियल त्यांनी टाकलं का शब्दाने काय बोललो नाही की बाबा आपली काय समती आम्ही करतोय ते समती झालं ना ते झालं की आपण स्वतः सगळं साफ आम्ही करू. असं म्हणत नाही की असं नाही म्हणलं काम चाललंय जरी झालं तरी आपण सगळं साफ करून घेऊ. काम चाललंय म्हणल्यावर थोडं बरोबर आहे. केलं. सहकार्य केलं पाहिजे ना. आमच्याकडे असं नाही की त्यांना सहकार्य नाही आम्ही सहकार्य करतो तरी पण नाही ना असं. त्यांचा अधिकारी त्यांनी इथपर्यंतच काम होणे याच्या पुढे काम होणार नाही. आता झालं ना आता तो निर्णय झाला विषय संपून टाकायचा. मॅडम विषय असा आहे की समाज वैयक्तिक कोणाचं बांधकाम असलं तर त्याच्याबद्दल आपण त्याच्यावर चर्चा केली असते. नाही, सगळ्यांची बांधकामं तोडा माझं बी थांबवू नका. तर हे तुम्ही इथपर्यंत घेऊन तुम्हाला जा. फक्त ही काय अडचण मोकळी नाही. जागा दिसते ही बांधकामं दिसत नाही तुम्हाला. हा आज तुम्ही खाली जाऊन बघा गावठाणामध्ये कुठं कामं गेले ती. ते खालच्या बाजूला आहे ना आपण ग्रामपंचायतीने त्यांना घरकुलं दिलेली आहे. घरकुलं दिलेली नाही वैयक्तिक घरं बांधलेली आहेत. वैयक्तिकचा मला विषय ना वेगळा आहे. सगळ्यांची बांधकामं तोडा तेव्हा मी माझं काम इथपर्यंत घेणार नाही. ऐका ना ताई तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. इथं काय कुणाला घर बांधायचं नाहीये. ही समाजासाठी आणि लोकांसाठी ही बक्कळ जागा ठेवलेली आहे. नाही इथं माझी वस्त्रीच येणार आहे इथं बाकी काय घर येणार नाही इथे वस्त्री येणार आहे.
नाही, तुमचं चुकीचं आहे हा विषय. तुम्हाला भांडायचं तर तुम्ही सरपंच संघ भांडू शकता. मी पण वरपर्यंत जाणार. जेवढींची बांधकाम आहे ना, जिथपर्यंत गेल्या तेवढी तोडा. तुम्हाला कॉलमची फक्त अडचण आहे ना, मी तिकडून गेला. कॉलमचा नाही तुम्हाला जागा पुढची नाही कॉलम मी पुढची जागा तुमची समाज मंदिरात येतच नाही. मी माझ्या बरं घरासमोरची जागा काय आहे. समाज मंदिराची नसली तरी ती सामायिक जागा सामायिक ही जागा ऐका ना ताई, ते समाज मंदिराची जागा तुम्ही नाही म्हणताय ना. बक्कळ जागा समाज मंदिराच्या नावावरती आहे, त्याचा उतारा आहे. माझ्या घरासमोर उतारा आहे त्यांच्या. तुमच्याकडे उतारा आहे ना, दाखव उतारा. उतारा दाखव. आणि आता जे तुम्ही जे बोलताय ना, तुम्ही जर ह्या कायदेशीरच भांडायचं म्हणलं तर तुमचं हे सुद्धा काम निघल. तुम्हाला एक प्रामाणिकपणे सांगतो, तुम्ही बहीण आहात म्हणूनच सांगतो आणि तुम्ही आमच्या आहात म्हणून सांगतो. जर कायद्याने तुम्हाला लढायचं असेल तर हे बांधलेलं आहे ना इथपर्यंत, हे सुद्धा होणार नाही. माझं कामच मी सगळं थांबवते आणि ना जितक्यांची अनधिकृत बांधकाम आहे ना तेवढ्यांची काढा. ठीक आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने काय असेल ते निर्णय करा. मी पण नाही माझं हे सगळं कामच थांबव. जन आधार न्यूज दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.